111 नंबर त्यांच्या जर्सीचा आहे आणि ऑटो नंबर सुद्धा सांगतील ते, कारण दोन्ही संघ घरचे आहेत. आता जाऊया मागच्या दिशेने मॅच ऑन. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि बाल बाल बचावले गेले. मुकेश आणि धनंजय हिलालला तुम्ही पाहतायत मैदानामध्ये सलामीची जोडी दाखल झाली आहे. मुकेशने मात्र ड्राईव्ह करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय आपण बॉल किती क्विक फेकण्यात आला होता. कदाचित जर एस्टारवरती आदळला असताना तर तिथे मुकेशला मात्र मुकावं लागलं असं, म्हणजे बाद व्हावं लागलं असं. हो यावेळेस ऑन साइडला धनंजय हिलालच्या बॅट मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या मॅचचा हा पहिला बिग हिट षटकार. ओके एमएस 46 7 धावा धावफलकावरती येत आणि षटक क्रमांक पहिला आपण पाहतो आरामचं. ओ बॅटची कडा झेल ड्रॉप करण्यात आली आणि आता या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु धनंजय हिलाल यांनी थांबवलंय. अगदी आपण पाहतो हे सुद्धा जीवनदान मिळालं. या अगोदर आपण पाहतो पहिल्या बॉलवरती मुकेशला रनआउटच्या स्वरूपात जीवनदान देण्यात आलं आणि आता इथे झेल ड्रॉप करण्यात आली अस्ती रक्षकाकडून. तोपर्यंत डॉट बॉल धाबा धाव फलकामध्ये 7. उसाटणी टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. अगदी आपण पाहतोय एक धाडसी निर्णय नेहमीच अनिलदादा ढोपरे यांच्या वतीने घेण्यात येतो आणि आजच्या रात्रीमध्ये त्यांनी सर्व प्रेक्षकांची मनं सुद्धा जिंकलेली आहेत. हा सामना अनिलदादा ढोपरे यांनी सांगितलं कोणी जिंकू दे, दोन्ही संघ घरचेच आणि ही मैत्रीपूर्ण लढत आहे. ओ यावेळेस समोर करेल बॉलर्स बॅक ड्राईव्ह आणि ते फलंदाज होईल बाद. मुकेशला परतावा लागेल रन आउटच्या स्वरूपात. पहिला धक्का लागेल टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणी संघाला. तो या डीजे मास्टर का भी जल्दी सोने का मन कर रहा है. चांद गोरेगांव टीम ऐसी है भाई, चले तो चांद तक नहीं तो शाम तक. बॉल चालला लॉंग ऑन ला यावेळेस अलॉंग द कार्पेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. यामुळे ते 4 धावा. स्पर्धेचं हे टायटल आणि शीर्षक गीत आहे. 11 धाबा धाव फलकापती आपण पाहतो. पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे उसाटणे संघाला. हे आमचं कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफिशियल कॅमेरामन यांच्या वतीनं टिपण्यात आलेली ही क्षणचित्र आहेत. अक्षय मात्रे स्वतः फाउंडर ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. 11 धावा धाव फलकावरती आहेत. आपण जाऊया मागच्या दिशेने. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. 3 षटकाचे मॅच आहे. आता शॉर्ट टाइम क्रिकेट 2 सामने दोन्ही टीमने जिंकलेले आहेत आणि आता तिसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ जिंकेल जो मात्र टॉप 6 मध्ये आपल्या विजयाची पताका मिरवेल या क्रीडा नगरीमध्ये हे आपल्याला पाहायचे. गोलंदाज मुशरफ. हो यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. वाईड स्ट्रॉंग ऑफला झेल टिपली जाईल आणि फलंदाज आपण पाहतोय अनिकेत ढोपरेला मात्र परतावा लागेल. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर.
पाहतो जी या स्पर्धेमध्ये संपूर्ण आपण पाहतो जेव्हा जेव्हा नाईट टुर्नामेंट असते तेव्हा तेव्हा जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली आमची माऊली जनरेटर सर्व्हिस अजित बनोटे याही व्यक्तिमत्वाचं कौतुक व्हायला हरकत नाहीये कारण आपण पाहतो सातत्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये ते सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. पहिल्या बॉलवरती फलंदाज झाला बाद मुशर्रफला मिळाली एक मोठी विकेट अनिकेत टोपरीची आणि आता मैदानामध्ये त्याची जागा घेण्यासाठी अमर येतात. धनंजय हिलाल एका बाजूने चांगले बॅटिंग करतात एक चौकार एक षटकार वैयक्तिक 10 धावांचं त्यांनी योगदान दिलंय. 11 धावांवरती खेळते टीम उसाटणे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. यावेळेस आपण पाहतो जागा बनवली आहे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने एक टप्पा घेत सीमा पार रूम क्रिएट करत असताना हा खेचलेला चौका. आणि शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता त्याला मात्र या ठिकाणी खेचून मारला. अगदी आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हा चौकार लेफ्ट हँडर बॅट्समन आणि हुलकावणी देत असताना हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. धाबत संख्या फलकामध्ये आपण पाहतो 15-15 रन्स. षटक क्रमांक 2 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आपण पाहतोय मुशर्रफ कमबॅक करतायत. पहिल्या बॉलवरती त्याला मोठी विकेट मिळाली आहे अनिकेत टोपरीची त्यानंतर चौकार आला परंतु आता पुन्हा एकदा कमबॅक करत असताना एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी. RK11 गुरेगाव संघ आपण पाहतोय मैदानावरती क्षेत्ररक्षण करत असताना रईस खान बंदे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. ऑन साइडला फटक्याला उचलला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये जवळपास स्वतः मुशर्रफ चेंडूला गॅदर करतात आणि एकच धाव अर्थातच आपण पाहिलं तर 1-2 बाउन्स हा चेंडूला गॅदर करण्यात आला आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा झाला नाही कारण धनंजय हिलालला माहिती आहे धाव कदाचित होऊ शकणार नाहीये हे रिक्स होती आणि मैदानावरती आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 16 धावा आहेत. 2 विकेट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले 16 धावत संख्येवरती. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. स्टील 2 गो. मुख्य पंचाच्या भूमिकेत बाळा माने सर स्क्वेअर लीगचे पंच फिरोज खान सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत निरंजन सावंत सर आपण पाहतो आजच्या चौथ्या रात्रीमध्ये सुद्धा अतुलनीय कामगिरी त्यांची राहिली आहे आणि उद्या देखील 5व्या आणि शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये ते आमच्या समावेश जॉईंट होतील. स्विच करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी अगदी आपण पाहतो संपर्क नाहीये थोडेसे स्किड झाले मोहम्मद आणि या ठिकाणी मिळते एक सिंगल धाव. 17 धाव फलकावरती होतात. अगदी आपण पाहतो खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. काल सुद्धा आपण पाहिलं तर चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. शेवटला मिताल 11 श्री गणेश कासगाव संघाने बाजी मारली आहे. तो संघ सुद्धा सुपर 6 मध्ये दाखल झालाय. आज कोणता संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल याकडे सर्वांचं अधिक लक्ष लागलेलं आहे या मॅचकडे. शेवटचा बॉल या षटकातील मुशर्रफ तयार लेफ्ट आर्म सीमर बॉलिंग टाक होते आपण पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा पुढचा बॉल. लाईन चांगली आहे. शेवट सुद्धा गोड केला आणि षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला. 2 षटकामध्ये आल्या 17 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. अत्यंत सुंदर खेळ पाहायला मिळालाय. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या आरामच्या विरोधात 11. या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त केवळ 6 धावा 17 धावा धाव फलकावरती आहेत आणि ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल गोरेगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित फ्रेंड्स चषक गोरेगाव 2025 उद्या गुरुवार दिनांक म्हणजे आजच 23/1/2025 आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला क्वालिफायर जी मॅच आहे ती संध्याकाळी ठीक 6 वाजता चालू होताना पाहायला मिळेल. त्यानंतर या स्पर्धेमधील सर्वात मोठा संघ सातत्याने आपल्याला पाहायला मिळतील जे मोठमोठे संघ आहेत त्यांचा ड्रॉ अर्थातच आपण पाहतोय समोर आहे. पहिली मॅच असेल भावालेपी वर्सेस माथेरान
शेलपाटा वर्सेस भूमी 11 मांडा, गोल्डन पोसरी वर्सेस मोहाचीवाडी, खोपोली वर्सेस कल्पेश शिरगाव असे 8 संघ उद्याच्या रात्रीमध्ये उद्याच्या रजनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचा अंतिम षटक बॉलिंग टाकवरती गोलंदाज फैसल शेख. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यॉर्क लाईन, टिक टिक करणारी क्लॉक आणि फैसल शेखचा ब्लॉक हा सातत्याने गोरेगावकर विसरू शकणार नाहीयेत आणि तशी गोलंदाजी पाहायला मिळाली. दोन्ही गाड्या एका साईडला, इथे धाव मिळणार नाहीये आणि अगदी आपण पाहतोय फलंदाज होतात बाद. पाहतो या ठिकाणी धावांचा आपण विचार केला तर दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झालाय, कारण धनंजय हिलालला आज स्ट्राईक हवी होती आणि आता मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. शतरक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल चाललाय सीमा पार, फैसल शेखच्या विरोधात ठोकला षटकार. आज तुषार शिंदे सर आपल्याला पाहायला मिळते. अनिल दादा ढोपरे यांनी सांगितले की दोन्ही घरचे संघ आहेत, 24 धाबा धावफलकावरती आहेत. आता 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि ऐन मोक्याच्या क्षणी हा आलेला षटकार आपण पाहिलेला आहे. फैसलच्या विरोधात राऊंड विकेटने तयार. शॉट ऑफ गुडलेन, चेंडू पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला, बाहेर झालाय. अंपायर सांगतात की लाईन खराब आहे, टप्पा अचूक होता परंतु लाईन खराब आहे आणि अंपायर सिग्नल बाईट बॉल. 1 कॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि अगदी आपण पाहतोय हाईट फॅक्टर अति उसळी खेळणारा हा चेंडू होता फैजल शेखचा. हो यावेळेस आपण पाहतोय क्लीन, यावेळेस आपण पाहिलं LBWच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद आणि धक्का क्रमांक 4 लागलाय. फलंदाज आपण पाहतोय धनंजय हिलाल. बॅक टू द पॅव्हलियन. गोलंदाजीसाठी जाणला जातो म्हणूनच आम्ही प्रत्येक मॅचेस मध्ये त्याचं वर्णन करत असतो की टिकटिक करणारी क्लॉक आणि फैजल शेखचा ब्लॉक. पहिला बॉल आपण पाहिला तर यॉर्क लाईनचा होता, हा सुद्धा फुलर लेनचा सरळ पाडवरती आदळला आणि खात्रीशीररित्या या ठिकाणी त्याला पकडण्यात आलेला आहे धनंजय हिलालला. अगदी आपण पाहिलं तर 25 धाबा संख्येवरती 4था धक्का लागलाय. षटक क्रमांक आपण पाहतो शेवटचा अंतिम आणि अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न टीम उसाटणे संघ करेल आणि याच्यासाठी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेण्यात आलेली आहे, कारण त्यांच्याकडे गोलंदाज भरपूर चांगले आहेत. राऊंड विकेटने आपण पाहतो गोलंदाज फैसल. हो यावेळेस समोर खेळलेत शतरक्षक आपण पाहतो कव्हा पॉइंट मध्ये ऐमर आहेत. एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 26. शेवटचे 2 बॉल आणि किती धावांचं टार्गेट आता सेट होणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ओ फुलटॉस बॉल आणि ऑन साइडला वळवलाय. कामिल येतात. 1 कंप्लीट झाली आहे आणि एकच धाव या ठिकाणी आपण पाहतो. आमचे जगदीश पाटील सुद्धा सांगतात की एकच धाव द्या. नक्कीच आपण पाहतोय जगदीश पाटील यांची कॉपी आहे झेरॉक्स. ओ लाईन चांगली पाहायला मिळते आणि हा सुद्धा चेंडू डॉट आलाय. धावा मात्र धावफलकामध्ये आपण पाहतो 27 आहेत आणि आता 28 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 9.33च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. चेस करत असताना टीम RK11 गोरेगाव संघाला पाहायचं आपण पाहतो द्वितीय सत्रामध्ये जेव्हा या 28 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील की या धावा डिफेन्स करेल टीम उसाटणे या ऐकण्यासाठी आपण जातोय. पुढे एकदा बदलापूर समालोचक समितीचे सदस्य तुषारजी शिंदे यांच्याकडे धन्यवाद.
धन्यवाद डीजे। आज की सुबह किसके नाम हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि काही वेळामध्ये याचं उत्तर येईल। धन्यवाद मॅडी सर, राहुल सर। 28 धाव्यांची आवश्यकता 18 बॉल मध्ये आहे। 28 इज द टार्गेट। 18 बॉल 28 धाव्यांची आवश्यकता आहे। फ्रेंड चषक गोरेगाव 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि लाईव्हला जे चाहते आमच्या सोबत जोडले गेलेत आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। 18 बॉल 28 धाव्यांची आवश्यकता आहे। 18 बॉल 28 धावा। RK 11 गोरेगाव त्यांच्या विरोधामध्ये उसटणे संघ। अठरा बॉल आणि 28 धाव्यांची आवश्यकता आहे। काय होईल या मॅच मध्ये, कोणता संघ आज इथे बाजी मारेल हे चित्र पाहायचे। अमर बॉलिंग ट्रॅक वरती फैसल आणि आरम ही जोडी मैदानावरती पोहोचली। ओपनिंग पेयर पहिलाच बॉल, फलंदाज क्लीन बोर्ड। जोरदार अपील पंचांकडे। अपील पंचांनी फेटाळली। ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात। हाईट फॅक्टर डॉट बॉल। पहिली सफलता इथे आली आहे, मोठी सफलता पहिली आपण पाहिली अमर बॉलिंग ट्रॅक वरती। अठ्ठावीस धाव्यांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे चित्र पाहायचे। 16 बॉल 28 धाव्यांची आवश्यकता आता। व्हॉट अ डिलिव्हरी, दॅट इज जबरदस्त बॉल अफलातून। शाहरुख खानची फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील। यॉर्कर 3 बॉल इथे डॉट आले, कमालीचा बॉल आहे। शाहरुख खानची अनप्लेबल फॉर द बॅटर। डॉट बॉल मोहम्मद। ज्यावेळेस मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत। 4 बॉल डॉट टाकलेत क्वालिफायर मॅच मध्ये। कमालीची गोलंदाजी अमर यांची पाहायला मिळते। लाजवाब स्पेल, पहिल्या बॉल वरती सफलता, त्यानंतर 3 बॉल डॉट। चौदा बॉल आणि 28 धाव्यांची आवश्यकता आहे। यावेळेस फटका अलॉंग द कार्पेट, चांगला फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन। एका धावेची प्राप्ती होईल आणि पहिली धाव धावफलकावरती लागली आहे कोरेगाव संघासाठी। RK 11 कोरेगाव 1 धाव धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। पाठीमागच्या मॅच मध्ये मे बी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तिथे 23 धाव्यांची आवश्यकता होती शेवटच्या षटकामध्ये आणि तिथे 23 धावा बनल्या होत्या। पहिल्या राऊंडच्या मॅच मध्ये फैसल यांनी खूप चांगली बॅटिंग तिथे केली होती, त्यात बाद झालेत। ओ
आणखी एक परफेक्ट यॉर्कर, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी किस्ती थी डुबी वहा जहा पाणी कम था. 12 बॉल आणि 27 धावेंची आवश्यकता आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तिथे फलंदाजाला बॉल अडखळला. 12 बॉल आणि 27 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 12 गेंदे 27 रनों की दरकार. सत्तावीस धावेंची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 27 धावा. या मॅच मध्ये काय होईल हे चित्र पाहायचे. 12 बॉल 27 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. एका धावेचं षटक, त्यामध्ये एक विकेट. लाजवाब गोलंदाजी अमर यांची पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. किफायती, इकॉनॉमिकल आणि खरं तर इतक्या जास्ती प्रमाणात यॉर्कर टाकणं एका षटकामध्ये खूप कठीण काम आहे. ॲक्युरसी पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये अमर यांची. 12 बॉल 27 धावा. जितेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 12 बॉल 27 धावा. मोहम्मद आणि अरब ही जोडी मैदानावरती गोरेगावकरांच्या आशा आणि त्या या दोन फलंदाजावरती आहेत. 12 बॉल 27 धावेंची आवश्यकता आहे. अपील पंचांनी फेटाळली. 11 बॉल मध्ये 27. 11 बॉल 27 धावेंची आवश्यकता आहे. दबाव वाढत जाईल प्रत्येक डॉट बॉल नंतर. फलंदाजी करणारी टीम RK11 कोरेगाव संघावरती. बॉल शिल्लक आहेत 11 धावेंची आवश्यकता. 27. 14.73 चा आस्किंग रन रेट आहे. वाईट बॉल, अवांतर धावे आली. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 11 बॉल आणि 26 धावेंची आवश्यकता आहे. 11 बॉल 26 धावा. येणारी प्रत्येक धाव महत्वाची. डॉट बॉल आतापर्यंत या इनिंग मध्ये तुम्ही पाहिले तर 6 आले, त्यामध्ये एक विकेट. चांगला बॉल, आणखी एक लेंथला हिट केलं. हिटिंग ऑफ द डेक हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. कोरेगाव संघ प्रयत्न करावे लागतील. आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही हे स्वतःला सांगावं लागेल. मैदानावरती स्वतःला सांगावं लागेल. शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. स्कूप करण्याचा प्रयत्न आणि आणखी एक बॉल डॉट आलाय. इफ यू डोंट फ्लाय देन यू रन. इफ यू डोंट रन then you walk. If you don't walk then you crown. परंतु संघर्ष सोडू नका. 2 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस तुम्ही उडू शकत नाही त्यावेळेस तुम्ही धावा. ज्यावेळेस तुम्ही धावू शकत नाही त्यावेळेस तुम्ही चाला. आणि ज्यावेळेस तुम्ही चालू शकत नाही त्यावेळेस लोटांगण घाला, परंतु संघर्ष सोडू नका. धावफलकावरती धावा आहेत 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकामधले. तीन धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केलाय, बॉल हवेत तर गेलाय, दूर देखील जाईल. पहिला मॅक्सिमम षटकार.
ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है। जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो, हरना तो एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो। प्रयत्न करावे लागतील। षटकार आलाय अरम यांच्या बॅट मधून। 9 धावा धावफलकावरती आहेत। 9 लॉस ऑफ द 1 विकेट। 9 लॉस ऑफ द 1 विकेट। 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। आरम खरं तर बॅकबोन आपण त्यांना उल्लेख केला पाठीमागच्या इनिंग मध्ये। मी आरम बॅकबोन या टीमचा, त्यांच्या बॅट मधून षटकार आलाय। 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। 9 लॉस ऑफ द 1 विकेट। ओ लिडिंग एज इथे हवेत बॉल आणि झेल पकडला गेलाय। आरम यांची खेळी संपुष्टात आली आहे। विकेट, फलंदाज बाद। धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये आवश्यकता आहे ती 19 धावेंची। 6 बॉल 19 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे। 3 हिट अवे फ्रॉम द विन गोरेगाव टीम। 3 मोठे फटके आणि त्यांची आवश्यकता असेल। 6 बॉल 19 धावेंची आवश्यकता आहे। पोलीसगिरी सिनेमा तुम्ही पाहिला असेल आणि त्याच्यामध्ये तो जो खलनायक असतो तो सांगत असतो, तसं आता मोहम्मदला सांगावं लागेल मैदानावरती। तो सांगत असतो माझ्यामध्ये सूर मोहम्मद रफीचा आहे का नाही ते माहित नाही, परंतु ताकद मोहम्मद अलीची आहे आणि ताकद दाखवावी लागली इथे मोहम्मद यांना। 6 बॉल 19 धावेंची आवश्यकता आहे। मोहम्मद आतापर्यंत संघर्ष केला या मॅच मध्ये। 6 बॉल 19 धावेंची आवश्यकता आहे। 0 मधून हिरो होण्याची संधी आहे मोहम्मद यांच्याकडे, त्या संधीचं सोनं केलं जाईल का? 6 बॉल आणि 19 धावेंची आवश्यकता आहे। 6 बॉल 19 धावा। कोरेगाव की मग उसाटणे, कोणता संघ इथून जिंकेल? आय डोंट नो हु विल बी विन। येणारे काही 6 बॉल इथे ठरवणार आहेत। पहिला बॉल इथे टॉट झालाय। 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 19 धावेंची आवश्यकता आहे। मोहम्मद मैदानावरती आहेत। पहिला बॉल कमी गतीने आला, बॅटचं एज लागले। 5 बॉल मध्ये 19 धावा। विचारांचं काहूर मोहम्मद यांच्या देखील मनामध्ये सुरू आहे। 5 बॉल 19। जबलेस अलॉंग द कार्पेट हा बॉल ट्रॅव्हल झाला। 1 धाव तर पूर्ण होईल। दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय का? त्या एंडला फलंदाज खसरलेत। 4 बॉल 18 धावा। फुलरलिनचा बॉल वाईड यॉर्कर होता। गोलंदाजांचं कौतुक व्हायला पाहिजे, अफलातून गोलंदाजी केली। ओ स्ट्राइक एंडला आपण पाहिलं फलंदाज कशा रीतीने घसरले, स्लिप झाले। ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल। ओ स्ट्रेट पाय तिथं घसरलेले पाहायला मिळाले। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं। 10 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। 4 बॉल 18 धावेंची आवश्यकता आहे। 4 बॉल 18 धावा। अजून देखील 4 बॉल मध्ये 18 धावेंची आवश्यकता आहे। कोरेगाव की उसाटणे हा प्रश्न अजून देखील ज्वलंत आहे आणि इथूनही काही होऊ शकतं। क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, शेवटची धाव येत नाही किंवा शेवटची विकेट येत नाही, तोपर्यंत ती मॅच पूर्ण झाली। सईब बुबेरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील। मॅचकडे आपण जाऊयात। त्यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न तिथे असणार आहे आणि मोहम्मद स्ट्राइक एंड वरती थांबले। 3 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता आहे। 3 बॉल 17 धावा।
यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल गेलाय. एका धावेची प्राप्ती इथे झाली. आता 2 बॉल मध्ये 17 धावेंची आवश्यकता आहे. 2 बॉल 17 धावा. दोन बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता. हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु विजय आणि पराभवाच्या अंतरामध्ये या फटक्याचा परिणाम होईल का हा प्रश्न ज्वलंत आहे. आता बॉल शिल्लक आहे 1 आणि धावेंची आवश्यकता आहे 11. 1 बॉल 11 धावेंची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल डॉट आहे. 10 धावेंनी उसाटणे संघाने ही मॅच जिंकली आहे. अभिनंदन टीम उसाटणे आणि हार्ड लक